बातमी आहे वडगाव मावळच्या इथली। वडगाव मावळच्या माजी सरपंचांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। गटारीसाठी काही हुल्लडबाज पर्यटकांनी या माजी सरपंचाचा जीव घेतलेला आहे। 20 ते 30 जणांनी या माजी सरपंचांना मारहाण केलेली आहे। दारू पिऊन धिंगाणा घालत असताना या हुल्लडबाजांना अडवण्याचा या माजी सरपंचांनी प्रयत्न केलेला होता। पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात येतोय। दारुड्या पर्यटकांना सोडून दिल्याचा देखील ग्रामस्थांनी आरोप केला। माजी सरपंच मधुकर मोरमारे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। गणेश डुडम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। गणेश, जे आरोपी आहेत त्यांची ओळख पटू शकली आहे का? श्रीरंग, ही अत्यंत दुर्दैवी घटना झालेली वडगाव मावळ येथे वडेश्वर हे गाव आहे। वडेश्वर हे गाव एकदम निसर्गाने नटलेलं असताना येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात हे असते, गर्दी असते। याच गर्दीमध्ये काही हुल्लडबाज पर्यटकांनी दारू पिऊन धिंगाणा करत असताना माजी सरपंच मोरेश्वर धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघतोय की माजी सरपंच जे आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या माजी सरपंचांना जबरदस्त मारहाण करण्यात आली। मात्र पोलीस प्रशासन दावा करते आहे की या माजी सरपंचांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला। मात्र जे माजी सरपंच आहेत त्यांच्या शरीरावरच्या ज्या जखमा आहेत त्या बघितल्यानंतर त्यांचा मारहाणीमध्येच मृत्यू झाला असावा हे स्पष्टपणे जाणवतंय। बाळासाहेब नेवळे आहेत आपल्यासोबत, स्थानिक नेते, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नेवळे साहेब, आपण बघतोय की मधुकर मोरमारे यांचा मृत्यू झाला, मात्र पोलीस ही गोष्ट कबूल करायला तयार नाहीयेत की त्यांचा या मारहाणीत मृत्यू झालेला आहे। खरी परिस्थिती काय आहे, काय घडलं होतं? खऱ्या अर्थाने ही दुर्दैवी घटना घडली। मधुकर मोरमारे हा अत्यंत चांगला सामाजिक कार्यकर्ता होता। तिथे उपसरपंच म्हणून वडेश्वर ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी समाजाचा होता। चांगलं काम केले त्यांनी आणि अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। आज हा समाजाला किंवा ह्या पर्यटकांसाठी हा फार मोठा एक धोक्याचा विषय समजायला काही हरकत नाही। कारण का आज आपण अनेक मावळ तालुक्यामध्ये पर्यटक येतात, अशा जर दुर्दैवी घटना घडायला लागल्या पर्यटकांकडनं तर खऱ्या अर्थाने स्थानिक लोकांना हा फार मोठा धोका आहे। पर्यटक यावेत म्हणून आमची सर्वांची इच्छा आहे आमची, कारण का त्याचमुळे लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे आणि अशा प्रकारचे त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होणार असेल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय असं मला वाटतं। ह्या प्रत्येक ठिकाणी काळजी घेतल्या पाहिजे। एक चांगला तरुण होतकरू कार्यकर्ता, आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आज ह्या ठिकाणी दगावलाय, फार मोठं सर्वांना आम्हाला दुःख आहे। मात्र बाळासाहेब, ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे त्या मारहाण केलेल्या लोकांची तुम्हाला किंवा गावातल्या कोणाला माहिती आहे का? कोणीही मारहाण केली असावी असं तुम्हाला वाटतंय? मारहाण केलेले आता पोलीस त्याचे निष्पन्न करतात। पोलीस म्हणतात आम्ही तपास करतोय, मी पण त्याच्यामध्ये माहिती घेतोय। 302 चा गुन्हा दाखल पोलिसांनी केलेला आहे, अशा प्रकारची माझी आतापर्यंतची माहिती आहे, परंतु पोलीस अजूनही सगळे डिटेल सांगायला तयार नाही। बरं बाळासाहेब, अनेक ठिकाणी 144 म्हणजे जमावबंदी लागू केलेली आहे, कारण पर्यटक त्या ठिकाणी हुल्लडबाजी करतात, अनेकांचा पर्यटकांचा जीव जातो, म्हणून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। वडेश्वर बाबत जर बोलायचं झालं तर इथे अशी काही जमावबंदी लागू करण्यात आली होती का? अशा प्रकारचं आत्ता तरी आहे ना, तिथे कोणीच नव्हतं, पोलीसही नव्हते, जमावबंदीचा आदेशही काढलाय असं मला तरी माहित नाहीये। परंतु जर कायदा असा असेल किंवा असं जमावबंदीचा आदेश जाहीर केला असेल राज्य शासनाने तर पोलिसांनी याची काळजी घेणं काळाची गरज होती आणि कदाचित ते घेतली असती काळजी तर ही दुर्दैवी घटना घडली नसती। बरं, पर्यटकांकडून असे प्रकार होण्याचे ही पहिलीच वेळ आहे का या आधी देखील पर्यटकांचा जो त्रास आहे तो तुम्हाला सहन करावा लागलाय? नाही, तसंही म्हणताना यायचं, पर्यटकांचा हात चुकून काही खाण्यापिण्याच्या याच्यामध्ये हुल्लडबाजी करून चुका करतात, त्याच्यात पोलिसांनी काळजी घेतली तर मला असं, कारण आता लोणावळा आम्हाला जवळ आहे आणि अनेक भागामध्ये आतमध्ये धरणं असल्यामुळे पर्यटक फार मोठ्या प्रमाणात वर्षाकाठी दरवर्षी येतात। पावसाचं प्रमाण 4 पट असतं। मला वाटतं त्याच्यामध्ये थोडीशी पोलिसांनी काळजी घेतली तर हे आतापर्यंत असं घडलं नाही, इथून पुढे घडणार नाही याची पोलिसांनी काळजी घ्यावी असं मला वाटतं। बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आपण बघतोय की एका तरुण उपसरपंच जो होता त्याचा मृत्यू झालेला आहे, मधुकर मोरमारे असं त्याचं नाव आहे।
यांनी हटकलं होतं। जे पर्यटक दारू पिऊन गोंधळ घालत होते त्या तरुणांना आणि याच कारणामुळे राग आल्यानं या पर्यटकांनी मधुकर मोरमारे यांना बेदम मारहाण केली होती, ज्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। 302 चा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी बघ्याची भूमिका घेतल्याचा देखील आरोप करण्यात येतोय।